डी.वाय. पाटील संस्था समूहाचे प्रमुख तथा माजी राज्यपाल पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। कसबा बावडा येथील पॅव्हेलियन मैदानावर सुपुत्र संजय पाटील यांनी त्यांच्या पार्थिवाला अग्नी दिला। काल मंगळवारी सकाळी पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील यांचे राहत्या घरी निधन झाले होते। कालपासून आज दुपारपर्यंत त्यांचे पार्थिव घरीच अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते। आज दुपारी 4 वाजता लाईन बाजार येथील मेडिकल कॉलेजपासून त्यांची अंत्ययात्रा निघाली। या अंत्ययात्रेत हजारो लोक सहभागी झाले होते। सायंकाळी 6:45च्या सुमारास त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। त्यांच्या पार्थिवावर शासनाच्या वतीने मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुष्पहार अर्पण केला। यावेळी खासदार शाहू छत्रपती, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, मंत्री हसन मुश्रीफ, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, उपमहापौर अक्षय जरग आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली। त्यानंतर पोलिसांनी 3 फैरी झाडून मानवंदना दिली। त्यांचे सुपुत्र संजय पाटील यांनी पार्थिवाला मुखाग्नी दिला। BPNसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत्र।